श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 2 मार्च 1974ला सुधाकरराव खेरडे यांच्याकडे श्री सद्गुरू रामरायाचा नैवेद्य झाला. त्या दिवशी सायंसंध्या करून महाराज बाळापूर मार्गे शिरपूरला तुकाराम गुरु धर्माधिकारी यांच्याकडे मुक्कामास आले. दुसऱ्या दिवशी तिथे अनेक मंडळींनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. त्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुद्ध नवमी दशमीला महाराजांचे विद्यागुरू सखाजी शास्त्री शुक्ल यांच्या पादुकांची स्थापना तेथील राम मंदिरात महाराजांच्या हस्ते संपन्न झाली. पवमान स्वाहाकार झाला. पूर्णाहुती होऊन 700 मंडळींनी प्रसाद घेतला. दुसऱ्या दिवशी तुकाराम गुरूंचे चिरंजीव बालूगुरू यांनी श्री महाराजांकडून स्मार्त अग्निहोत्र घेतले. तेथून श्री महाराज वाशिम येथे आले. येथील भक्त मंडळींनी श्री महाराजांच्या उपस्थितीत 13 कोटी जपाचा संकल्प सोडला. तेथे एक दिवस मुक्काम करून महाराज अनंतराव देशपांडेकडे पातूरला आले. 10 तारखेला महाराज त्यांच्याकडे मुक्कामास होते. अंजनीचे राजाभाऊ कुलकर्णी हे नोकरीच्या निमित्ताने नागपूरला राहत असत. त्यांची पत्नी रत्ना अक्का ही देवीदास पंत दाभेकर यांची मुलगी. राजाभाऊंनी त्यांचा मोठा मुलगा संजय आणि राजाभाऊंचे वडील बंधू डिगू अण्णा यांच्या अनिल नावाच्या मुलाची मौंज 11 मार्च 1974ला अंजनीला करण्याचे ठरविले. राजाभाऊंनी श्री महाराजांना या मुंजीला येण्याचे निमंत्रण दिले होते. महाराजांनी मुंजीला येण्याचे कबूल केले. त्यानुसार अंजनकर मंडळी 10 तारखेला महाराजांच्या येण्याची वाट पाहत होती. परंतु 10 तारखेच्या रात्रीपर्यंत महाराज अंजनीला आले नाही. महाराज रात्रीपर्यंत न आल्यामुळे आमच्या रत्ना अक्का फारच नाराज झाल्या. त्यांची आई त्यावेळी कर्करोगाने आजारी असल्यामुळे त्यांचे आई वडील दोघेही मुंजीला येऊ शकत नव्हते. परंतु श्री महाराजांनी मुंजीला येण्याचं कबूल केल्यामुळे त्या आनंदात होत्या. रात्री 2:30-3च्या दरम्यान त्यांचा 2-2.5 वर्षांचा लहाना मुलगा दीपक रडू लागला. म्हणून अक्काने त्याला दूध द्यावे म्हणून सनकाड्या लावून चूल पेटवली व दूध गरम करण्यास ठेवले. तोपर्यंत महाराज आले नव्हते. रत्ना अक्काकडे हे पहिलंच मंगलकार्य होतं. मुलाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे आईवडील येऊ शकणार नव्हतेच. परंतु महाराजांनी कबूल करूनही ते आले नाही. म्हणून अक्काला अतिशय वाईट वाटू लागलं व त्या अत्यंत व्याकुळ होऊन, महाराज, मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आपण तरी या, असं मनात म्हणत असताना त्यांना रडू कोसळले व त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मुलाला दूध देऊन त्या त्याच्याजवळच आडव्या झाल्या व महाराज कुठे असतील, येतील का महाराज, याचा विचार करता करताच त्यांचा डोळा लागला. त्यांची ही आर्त हाक महाराजांच्या कानावर पोहोचली असावी. महाराज मानसपूजा करण्यासाठी उठले होते. तेवढ्यात त्यांनी विनायकरावला आवाज दिला व म्हणाले, बाळ, आपल्याला अंजनकरांकडील मुंजीसाठी आत्ताच अंजनीला जायला पाहिजे. त्याप्रमाणे लगेच थोड्या वेळात महाराज तेथून निघून सकाळी 5-5:30च्या दरम्यान अंजनीला आले. मंडळी उठलेली होती. महाराज आल्याचं पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. महाराजांना औक्षण करून व पायघड्या घालून घरात आणले. त्यावेळी महाराज रत्ना अक्काला म्हणाले, बाई, मी मौंजीचे विसरूनच गेलो होतो, त्यामुळे उशीर झाला बरं. नंतर महाराजांचे मंगलस्नान रामाचा काकडा झाला. नंतर महाराजांनी मंगलाष्टक म्हणून मौंजी लावल्या व बटूंना आशीर्वाद दिले. महाराज तेथून सायंकाळी सोनोशीला मुक्कामास गेले. नंतर तेथून जालना, औरंगाबाद असा रामकार्यार्थ प्रवास करून व अनेकांना रामनामाला लावून महाराज 16 मार्चला सायंकाळी अकोल्याला कृष्णराव दादा पातुरकर यांच्या बंगल्यावर मुक्कामास आले. दुसऱ्या दिवशी 17 मार्च 1974ला रविवार होता. दादासाहेबांनी रामरायाला लघुरुद्राचा अभिषेक केला. 300 मंडळी भोजन प्रसादास होती. 18 तारखेला सुरेश गावपांडेकडे रामाला नैवेद्य झाला. 19 तारखेला प्रभाकरराव देशपांडे दाभेकर यांच्याकडे एकादशीच्या फराळाचा नैवेद्य करून महाराज खामगावला सुधाकरराव खेरडेकडे आले व तेथे सायंसंध्या करून श्री रामरायाच्या वाढदिवसासाठी चिखलीला आले. दुसऱ्या दिवशी रामरायाचा वाढदिवस झाला. 300 पात्र अन्नदान झाले.
तेथून श्री महाराज कनक येथे आले. तेथे 21 मार्च 1974 फाल्गुन वद्य त्रयोदशीला विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री महाराजांच्या शुभहस्ते संपन्न झाली. 22 मार्चला साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेऊन श्री महाराज रामजन्मोत्सवासाठी जालन्यात आले. जालन्याला राम जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. तेथून श्री महाराज द्वादशीला वाटूरला आले. त्रयोदशीला उत्तमताईंनी श्री एकनाथ महाराजांची पंगत दिली. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या भक्ताची आपल्या गुरुवर असलेली श्रद्धा कशी काम करत होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.